आणि आता थेट जाऊयात गोदा पात्रात मनसेचं सध्या आंदोलन सुरू आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। गोदा पात्रामध्ये मनसेनं सध्या आंदोलन सुरू केलेलं आहे। गोदा पात्रामध्ये उतरून हे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या आंदोलन करतायत। नाशिकच्या गोदावरी प्रदूषण मुद्द्यावरून मनसे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मनसे कार्यकर्त्यांचं रामकुंड परिसरात गोदावरी नदीत उड्या मारत त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच आपल्या भाषणातून राज ठाकरेंनी गोदा प्रदूषणावरून टीका केली होती आणि आता नाशिकच्या गोदावरी प्रदूषण मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आणि रामकुंड परिसरात या गोदावरी नदीत उड्या घेत त्यांनी हे सध्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण पाहतो इथं घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे आता या रामकुंड परिसरात असलेल्या गोदावरी नदीत उड्या मारत आंदोलन करतायत। गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि थेट दृश्य आपण पाहतोय। गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक होत या पाण्यात उड्या घेत त्यांनी सध्या हे आंदोलन सुरू केलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच आपल्या भाषणातून राज ठाकरेंनी या प्रदूषणावरून टीका देखील केली होती। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, हे सध्या जे आंदोलन सुरू आहे मनसेचं नेमकं कशावरून सुरू आहे आणि काय घडतंय सध्या तिथे? दीपाली, आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी गुढीपाडव्याचं भाषण असेल किंवा वर्धापन दिनाचं भाषण असेल, त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोदावरी प्रदूषणावरून गोदावरी प्रदूषणावरून जोरदार टीका ही केलेली होती। जो प्रयागराजमध्ये कुंभमेळा भरतोय त्याचा आशय दिल्यानंतर राज ठाकरेंनी गोदा प्रदूषणाबाबत चिंताही व्यक्त केली होती। त्यामध्ये नाशिकच्या गोदावरीचा देखील त्यांनी उल्लेख केला होता। त्यानंतर एकंदरीतच आपण बघितलं तर म्हणजे एकीकडे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती शासनाकडून, सरकारकडून जोरदार तयारी सुरू आहे। गोदावरी प्रदूषण मुक्त केली जाईल असं देखील सांगितलं जात आहे आणि असं असताना दुसरीकडे आपण बघितलं तर मनसे आता याच मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। मनसेचे प्रदेश सरचिटणीस असतील, शहराध्यक्ष, यासोबतच युवा संघटना असेल, हे सर्वजण, विद्यार्थी संघटना, हे सगळे आता समोर आपण जर बघितलं तर काही जण रामकुंडामध्ये देखील त्यांनी उड्या घेतलेल्या आहेत। आपलं आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। तर दुसरीकडे जोरदार घोषणाबाजी देखील सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे। आपण जर आता बघितलं तर काही हे पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलण्याचा देखील प्रयत्न करूया। अण्णा, काय नक्की आंदोलन आहे? गोदावरी माता प्रदूषण मुक्त व्हावी, नंदिनी नदी, वालदेवी नदी, दारणा नदी या चारही नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय राजसाहेबांच्या संकल्पना, माननीय राजसाहेबांची आदेश त्यानुसार आज आम्ही हे आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे। आमचं हे आंदोलन नद्या प्रदूषण मुक्त होईपर्यंत नाशिक महापालिकेसमोर चालू राहणार आहे। तुमचा आरोप काय? काय ही परिस्थिती होणार? हे सगळं भ्रष्टाचाराचं काम आहे। नाशिक महापालिका STP प्लॅन जे आहेत ते पूर्णपणे कार्यान्वित नाही आणि पूर्णपणे पाण्याची प्रक्रिया पूर्ण करून ते सोडलं जात नाही। जर पाण्याची प्रक्रिया पूर्ण केली, कार्यान्वित जर STP प्लॅन असते तरी या ठिकाणी निश्चितपणे आज नदी प्रदूषण मुक्त नसते। आज साधू संतांना आम्ही काल भेटलो, इकडे साधू पण आलेले आहेत, काही साधू आलेले आहेत। आपण बघा, त्यांचं म्हणणं एवढंच आहे की कोणतंही सरकार आहे हो ते नदी प्रदूषण मुक्तकडं कानाडोळा करते आणि हे पाणी पिण्याजोगं व्हावं तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहे। आपण बघत आहोत खरं तर हे आंदोलन आमचं सुरूच राहील असा इशारा मनसेने दिलेला आहे। काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी दिलेला इशारा, त्यांनी केलेली टीका आणि त्यानंतर आत्ताचं आंदोलन आपण जर मागे जर दृश्य बघितली दीपाली, तर तिकडे काही जण सध्या पाण्यात देखील उतरले आहेत। रामकुंडामध्ये त्यांनी उड्या घेतलेल्या आहेत, हातामध्ये मनसेचा झेंडा देखील आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केलीही जाते। काही कार्यकर्त्यांच्या हातात आपण जर बघितलं तर ज्या पानवेली या नदीमध्ये वाहून येत आहेत, पानवेलीमुळे देखील गोदेचं प्रदूषण होत आहे। जे जलचर आहेत त्यांचे देखील कुठेतरी अस्तित्व धोक्यात आल्याचं बघायला मिळतंय आणि त्या पानवेली देखील हातात घेऊन मनसेचे हे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। दीपाली, प्रांजल, आणि आता प्रशासनाकडून काही कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय, अशा संदर्भात काही माहिती कळते आपल्याला? दीपाली, खरं म्हणजे तर
प्रशासनाकडून सांगितलं जातं की जे STP प्लांट आहे त्या गोदावरीला मुख्य जे अडथळा ठरतोय, प्रदूषणाला जे कारणीभूत ठरतंय ते STP प्लांट आहेत आणि येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती STP प्लांट म्हणजे नवीन काही जवळपास 1100 कोटी रुपयांचा खर्च हा केला जाणार आहे असं काही दिवसांपूर्वीच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये स्पष्टीकरण दिलेलं होतं। या पाठोपाठ जे गोदावरी प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत म्हणजे काही कंपन्या असतील यांचं प्रदूषणमुक्त पाणी, गाळ असेल, नद्या नाल्या असतील त्यांचं काही प्रदूषणाचं पाणी जे आहे रसायनयुक्त पाणी हे नदीमध्ये मिसळत आहेत आणि अशा देखील कंपन्या संस्थांना नोटीसही बजावण्यात आलेली आहेत, त्यांना देखील सूचना या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी प्रशासन प्रयत्नशील आहेत, आम्ही गोदावरी प्रदूषणमुक्त करू असं आश्वासन देत आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे मनसे ही गोदा प्रदूषणावरून आक्रमक झालेली आहे। निश्चितच प्रांजल, त्यामुळे मनसे चांगलीच आक्रमक झालेले दिसते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।